सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साबुदाणा आणि वरीचे उपवासाचे 4 पदार्थ। तर चला पाहूया कृती। दोन बटाटे आणि थोड्याशा मिरच्या। तर बटाट्याचं साल काढून आपण ते किसणीवर किसून घेणार आहोत आणि मिरची मिक्सीला लावायची आहे। बटाटे तुम्ही उकडून घातलात तरी चालेल किंवा कच्चे किसून घातलात तरी चालेल। साबुदाणा आणि आपली भगर किंवा वरी पावडर करून घेतलेली आहे। आता याच्यात आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट, यानंतर आपला किसवलेला बटाटा, यानंतर टाकणार आहे ओली मिरची। तर तुम्ही उपवासाला कोथिंबीर घालत असाल तर ती घालू शकता, नाहीतर स्किप करा। यानंतर आपलं उपवासाचं मीठ चवीनुसार टाकूया। पाणी टाकून पाणी एकदम टाकायचं नाही आपल्याला, तर आपण चपातीचं पीठ कसं मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊ मळावं लागणार आहे। पीठ आपलं छान मळून झालेलं आहे। आता हे 1 तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। तर साबुदाणा भिजायला थोडासा वेळ लागतो। आता ते मिक्सीला लावल्यामुळे लगेच हे होईल, पण अर्ध्या तासाच्या वर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। तर हे छान भिजेपर्यंत आपण चटणी करून घेऊयात। चटणीसाठी घेतलेलं आहे ओलं खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि ओली मिरची। हवीस तर कोथिंबीर घाला किंवा खात नसाल तर घालू नका। आता मी आधी हे ओल्या मिरच्या आहेत त्या तेलात थोड्याशा परतवून घेणार आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपण मिरच्या भाजून घेणार आहोत। तर मिरच्या भाजते वेळी त्या तोडून किंवा कट करून टाका, म्हणजे त्या उडणार नाही। मिरची आपली छान भाजलेली आहे। तर याप्रमाणे थोडीशी पांढरी होईपर्यंत आपण भाजून घ्यायची, म्हणजे ती भाजत नाही। पॅनमध्ये आपलं तेल गरम आहेच, त्यामुळे फोडणी तयार करून घेऊया। तर आज उपवासाची चटणी बनवायची आहे, त्यामुळे याच्यात मोहरी किंवा कढीपत्ता न टाकता फक्त जिरं तितकंच टाकायचं आहे। जर तुम्ही कढीपत्ता वापरत असाल तर टाकू शकता। मिरची, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं आपलं उपवासाचं मीठ घालून आपण चटणी बनवून घेऊयात। चटणी आपली तयार झालेली आहे, काढून घेऊयात कढईत। आणि आता आपण थालीपीठ लावायला घेऊयात। तर पाहू शकता पीठ आपलं छान भिजलेलं आहे, जवळजवळ 1 तास ते भिजवलेलं आहे आणि छान असं मऊसर झालेलं आहे। तर ह्या एकाच पिठामध्ये आपण 2-4 प्रकार बनवू शकतो। तर सर्वप्रथम मी थालीपीठ लावून घेते, तर ते पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि हवं असल्यास त्याच्यात पाणी घाला किंवा नका घालू। तर अर्धं मी फट्ट आणि वडे करण्यासाठी कडेला ठेवणार आहे आणि अर्ध्या ह्याचं थालीपीठ लावून घेते। थालीपीठ लावताना ते थोडंसं मऊ असायला हवं, त्यामुळे आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेतलं तरी चालेल। तवा घेतलेला आहे, आता आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। हाताने छान पसरवून घेऊयात, जेवढं आपल्याला थालीपीठ लावायचं आहे गोल तसं। थोडंसं पाण्याचा हात लावून आपण पिठाचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि ते पातळ असं थापायचं आहे।
असं पाण्याचा हात लावून आपण ते पसरवून घेऊयात. तर काही लोकांना खिचडी खायला आवडत नाही, काही लोकांना तळलेले वडे खायला आवडत नाहीत, तर त्या लोकांसाठी हे कमी तेलामध्ये आपण असं भाजून घेऊ शकतो. याप्रमाणे आपण ते कापून घ्यायचं आहे आणि आता आपण ते खरपूस भाजून घेऊयात. इकडे राऊंड करून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून ते आपण भाजून घेऊयात. थोडंसं आपण तेल घालणार आहोत आणि त्याला झाकून ठेवायचं आहे. ते एक साईडने छान खरपूस भाजून घेऊया. 2 मिनिटांनी आपण ते उघडून पाहूयात आणि वाफ गेली की ते परतवून घ्यायचं आहे. तर वाफ गेल्यानंतर आपण पाहू शकता ते चिकटत वगैरे नाही, पटकन असं उचलतं. मस्त एक साईडने आपलं भाजलेलं आहे. तर दुसऱ्या साईडने पण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. पाहूयात त्या साईडने भाजले का. मस्त दोन्ही साईडने भाजलेलं आहे आणि हे अजिबात मऊ होत नाही. भगरचं पीठ घातल्यामुळे छान कुरकुरीत असं होतं. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि दुसरा आपला प्रकार पाहूयात. फडला सुद्धा जास्त तेल लागत नाही, थोडंसं आपलं आणि आपल्या त्या पिठाचेच आपण काय करणार आहोत, छोटेसे गोळे करून फड्ड काढून घेणार आहोत. तर याप्रमाणे याच पिठाचे लाडू बनवायचे आहेत आणि ते आपल्या पात्रामध्ये असे ठेवायचे आहेत. ते करून घेऊयात आपण. म्हणजे आपले फड्ड त्याप्रमाणे आपण करतो आणि ते छान भाजलंही जाईल. त्याच्यावर प्लेट झाकून घेऊयात. फड्ड तयार व्हायलाही फार वेळ लागत नाही, पण थोडंसं मंद आचेवरती आपल्याला भाजावं लागतं. 2 मिनिटानंतर आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत. पाहू शकता आपण तेलकट अजिबात दिसत नाही आहे आणि छान आपल्या तांदळाच्या पिठाचे जसे फड्ड होतात त्याप्रमाणेच झालेले आहेत. तर दुसरी साईड सुद्धा थोडंसं तेल टाकून आपण भाजून ही साईड छान फुलून आली की आपण आपले फड्ड भाजून घेऊया. तर या साईडने छान भाजले गेलेले आहेत. आपण ते काढून घेऊया प्लेटमध्ये. हे सुद्धा आपल्याला छान कडकडीत असे वाटत आहेत. एकदम कुरकुरीत झाले. थालीपीठ हे आपलं छान कुरकुरीत झालेलं आहे. फड्डही कुरकुरीत झालेले आहेत. तर आपला तिसरा पदार्थ पाहूयात. हे भाजणीचे पदार्थ झाले. आता 2 आपण काय करणार आहोत, डीप फ्रायचे पदार्थ करणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आपल्या सर्वांचा आवडता असा साबुदाणा वडा. तर ह्याच पिठाच्या सेम तेच पीठ घेतलेलं आहे. तर याप्रमाणे छोटे चपटे असे वडे करून तेलात तळून घ्यायचे आहेत. तर एकदा सकाळी पीठ भिजवलं की नाश्त्याला वेगळा पदार्थ, त्यानंतर दुपारला वेगळा आणि संध्याकाळी वेगळा असं आपण वेगवेगळं बनवून खाऊ शकतो एकाच पिठापासून. तर वडे पण मी छान खरपूस असे तळून घेणार आहे. छान तळले गेलेले आहेत. आपण परतवून घेऊयात. मस्त लालसर रंगावरती आपले वडे तळून झालेले आहेत. हे काढूयात. चौथ्या रेसिपीकडे
सोनेरी रंग असा आपल्या भजींना आलेला आहे. आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले उपवासाचे चारही पदार्थ. तयार झालेली आहे आपली आजची आषाढी एकादशीची उपवासाची थाळी. तर मस्त सगळे पदार्थ असे कुरकुरीत झालेले आहेत. थालीपीठ सुद्धा तुम्ही बघू शकताय, मस्त कुरकुरीत झालेलं आहे. यानंतर आपले आप्पे किंवा फट तुम्ही काय म्हणताय तेही छान कुरकुरीत झालेलं आहे. वडे सुद्धा एकदम घट्ट झालेले आहेत. यानंतर आपले भजी सुद्धा तर गरम गरम आपल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत आपण खाणार आहोत. तर सखींनो, तुम्हीही ह्या रेसिपीज करून पहा आणि आवडल्या असल्यास तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर आता गरमागरम आपण आस्वाद घेऊयात. धन्यवाद.